नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। एकूण 60 गुणांचा पेपर आहे, 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 50 गुणांची लेखी परीक्षा। तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न अभ्यासू। प्रश्न पहिला, खालील परिच्छेद वाच व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे सांग। 6 गुणांसाठी आहे। मी परिच्छेद वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। व्हिडिओ थांबून तुम्ही परिच्छेद व्यवस्थित वाचायचा आहे, कारण सर्व प्रश्नांची उत्तरे ही परिच्छेदमध्येच आहेत। तोंडी परीक्षेवर आधारित प्रश्न क्रमांक 1 3 गुणांसाठी आहे। वरील परिच्छेदाचे प्रकट वाचन कर। योग्य प्रकारे प्रकट वाचन केल्यानंतर तुम्हाला 3 गुण मिळतील। दुसरा प्रश्न, लक्ष्मीने वसंतला कोणता प्रश्न विचारला ते सांग। 1 गुणासाठी। वशा, तू आज शाळेला नाही गेलास वैर? हा प्रश्न लक्ष्मीने वसंतला विचारला। तिसरा प्रश्न, भाजी व आई या 2 शब्दांसाठी परिच्छेदात आलेले शब्द सांग। 2 गुणांसाठी। भाजीसाठी परिच्छेदात आलेला शब्द आहे कालवण व आईसाठी परिच्छेदात आलेला शब्द आहे माय। प्रश्न दुसरा, इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी कोणतीही एक कविता तालासुरात व सावीने सादर कर। लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न तिसरा, खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 6 गुणांसाठी आहे। या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे। आणि त्यावर आधारित प्रश्न चौकट पूर्ण कर। 2 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न, आबांनी आपल्या बैलाला दिलेले नाव पाखऱ्या। आणि दुसरा प्रश्न आहे, कृष्णा वारणेच्या संगमावर वसलेले गाव हरिपूर। हा प्रश्न परिच्छेदाच्या आधारे पाखऱ्याची शारीरिक ठेवण याबाबत 2 ते 3 वाक्यात वर्णन लिही। 2 गुणांसाठी। पाखऱ्या उंच आणि लांब होता, त्याची शिंगे टोकदार होती आणि बशिंड एटदार होते, त्याच्या शेपटाचा गोंडा काळाभोर होता। ई प्रश्न, तू एखादा पाळीव प्राणी पाळला आहेस अशी कल्पना कर व तू त्याची कशी काळजी घेशील ते लिही। 2 गुणांसाठी। उत्तर, मी पाळलेल्या पाळीव प्राण्याला पौष्टिक अन्न, पिण्याचे स्वच्छ पाणी, सुरक्षित निवारा देईन, त्याला नियमित पशुवैद्यकीय तपासणी करून लसीकरण करेन, तसेच त्याच्या निरोगी व आनंदायी जीवनाची काळजी घेईन। प्रश्न चौथा, खालील चित्र पहा व चित्राचे वर्णन 8 ते 10 वाक्यात लिही। 5 गुणांसाठी। हे चित्र एका झाडाखालील आहे, जिथे एक मोठे झाड आहे। झाडावरून अनेक पक्षी उडत आहे। झाडाच्या आजूबाजूला घरे आहेत। चित्रात एकूण 4 माणसे आहेत। झाडाखाली पाण्याने भरलेले 2 मोठे माठ आहेत। रस्त्यावरून येणारी जाणारी वाटसरू त्या माठातील पाणी पित आहे। एक लहान मुलगी एका वृद्ध व्यक्तीला माठातून पाण्याने भरलेला ग्लास देत आहे। चित्रातील सर्वजण खूप आनंदी दिसत आहे। आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजेत। प्रश्न 5वा, खालील चित्रात दिसणाऱ्या वस्तूंची नावे व त्यांचे उपयोग लिही। 4 गुणांसाठी। पहिले जे चित्र आहे त्याचे नाव आहे जाते आणि उपयोग धान्य दळण्यासाठी याचा उपयोग होतो। दुसरे जे चित्र आहे त्याचे नाव आहे नांगर, शेत नांगरण्यासाठी याचा उपयोग होतो। प्रश्न 6वा, खालील कविता वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 5 गुणांसाठी आहे। या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे। आणि कवितेवर आधारित प्रश्न, वरील कवितेत कोणत्या महिन्याचे वर्णन आले आहे ते लिही। उत्तर, वरील कवितेत श्रावण महिन्याचे वर्णन आले आहे। हा प्रश्न, नभोमंडपी कशाचे तोरण बांधल्याचा भास होतो ते लिही। उत्तर, नभोमंडपी इंद्रधनुष्याचे तोरण बांधल्याचा भास होतो। ई प्रश्न, धरती या शब्दासाठी कवितेत
कोणता शब्द आला आहे ते लिही 1 गुणासाठी. धरती या शब्दासाठी कवितेत अवनी हा शब्द आला आहे. ई प्रश्न, श्रावण महिन्यात निसर्गात होणारे बदल कवितेच्या आधारे 2 ते 3 वाक्यात वर्णन करून लिही 2 गुणांसाठी. श्रावण महिन्यात निसर्गात हिरवळ दाटते, क्षणात पाऊस येतो आणि क्षणात ऊन पडते. आकाशात इंद्रधनुष्य दिसते आणि संध्याकाळी पिवळे ऊन पडते. प्रश्न क्रमांक 7, मी झाड बोलत आहे या विषयावर 8 ते 10 वाक्यात निबंध लिही 5 गुणांसाठी. उत्तर, मी एक झाड आहे. अनेक वर्षापासून मी इथे उभा आहे. मला अनेक फांद्या, पाने आणि फुले आहेत. माझ्यामुळेच तुम्हाला शुद्ध हवा मिळते. अनेक पक्षी माझ्यावर घरटी बांधतात. माझ्या सावलीत अनेक प्राणी आणि माणसे विश्रांती घेतात. माझ्यापासून तुम्हाला फळे, फुले, लाकूड आणि औषधे मिळतात. पण आजकाल माणसे माझी काळजी घेत नाही. ते मला तोडतात, माझ्यावर कचरा टाकतात आणि मला त्रास देतात. मी जर नसलो तर तुम्हाला शुद्ध हवा मिळणार नाही, पाऊस पडणार नाही आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडेल. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही माझी काळजी घ्या. मला तोडू नका. उलट आणखी झाडे लावा. मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न 8, खाली दिलेल्या सूचनानुसार उत्तरे लिही. 6 गुणांसाठी आहे 8वा प्रश्न. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी. रिकाम्या जागी योग्य म्हण वापरून वाक्य पूर्ण कर. त्या ठिकाणी आपण योग्य म्हण वापरलेली आहे. महेश एकाच वेळी अनेक कामे करत होता, पण त्याला काहीच जमत नव्हते. म्हणजेच त्याची अवस्था 1 ना धड 12 भर चिंध्या अशी झाली होती. त्यातच त्याने पुरेसे पैसे नसताना मोठे घर बांधण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्याला बाबा म्हणाले, महेश, आपण अंथरूण पाहून पाय पसरावे. या योग्य म्हणी आहेत. आ प्रश्न, खाली दिलेल्या कंसातील शब्दांमधील समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या वेगळ्या करून लिही 4 गुणांसाठी. समानार्थी शब्द आहे सूर्य, भानू. दुसरे आहेत चक्षु, नयन. आणि विरुद्धार्थी शब्द आहे मधुर, कडू. दुसरे आहे आरंभ, अंत. पुढे आहे प्रश्न 9, खाली दिलेल्या सूचनानुसार उत्तरे लिही. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळख व योग्य पर्यायाला गोल कर. पहिल्या क्रमांकाचा शब्द शुद्ध आहे, प्रदर्शन. आ प्रश्न, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही 1 गुणासाठी. डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता, बोगदा. पुढे आहे ई प्रश्न, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर 2 गुणांसाठी. आनंदाला पारावर न उरणे. अर्थ आहे खूप आनंद होणे. वाक्य, 10वीच्या परीक्षेत पहिला आल्यामुळे रमेशच्या आनंदाला पारावर उरला नाही. प्रश्न 10, पाऊस व छत्री या दोघांमध्ये संवादाची कल्पना कर व संवाद लिही 5 गुणांसाठी आहे. पाऊस म्हणतो, अरे छत्री, कशी आहेस? खूप दिवसांनी भेटतोय आपण. छत्री म्हणते, मी ठीक आहे, तू कसा आहेस? पाऊस म्हणतो, मी पण ठीक आहे, पण आज तू खूप आनंदी दिसत आहेस. छत्री म्हणते, होय पाऊस दादा, कारण आज मी मालकासोबत आहे. पाऊस म्हणतो, मला माहीत आहे की तुला माझ्यामुळे त्रास होतो. छत्री म्हणते, नाही पाऊस दादा, उलट तू आल्यावरच तर मला काम मिळते. पाऊस म्हणतो, पण मी तुला भिजवून टाकतो. छत्री म्हणते, अरे पाऊस दादा, तू भिजवतोस म्हणून मी मालकाचे रक्षण करू शकते. पाऊस म्हणतो, मला खूप आनंद झाला की माझ्यामुळे तुला मदत करता येते. छत्री म्हणते, होय, आणि मी तुझ्यामुळेच माझ्या मालकासाठी उपयुक्त ठरते. प्रश्न क्रमांक 11, शेतकऱ्याच्या शेती कामाची माहिती मिळवण्यासाठी कोणतेही 5 प्रश्न तयार कर व लिही 5 गुणांसाठी. 1, तुम्ही शेतात कोणत्या प्रकारची पिके घेतात? 2, शेती करताना तुम्हाला कोणत्या प्रमुख अडचणी येतात? 3, शेतीमध्ये तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता का? आणि 4था प्रश्न, तुमच्या शेतमालाला योग्य भाव मिळतो का? 5वा प्रश्न, शेतकरी म्हणून तुम्हाला सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत? प्रश्न क्रमांक 12, खाली दिलेल्या सूचनानुसार कृती सोडव 5 गुणांसाठी. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी. अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखून लिही. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. सामान्य रूप आहे माणसा.
आ प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखून लिही 2 गुणांसाठी. काय असावं बरं एवढ्या कडाक्याच्या थंडीत? उद्गारार्थी वाक्य. दुसरे वाक्य, इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत? प्रश्नार्थक वाक्य. ई प्रश्न, खाली दिलेल्या अवयवांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार कर 2 गुणांसाठी. पहिल्या क्रमांकाचे अवयव आहे पूर्वी. पूर्वी लोक एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते. आणि दुसरे अवयव आहे शाब्बास. शाब्बास, तू खूप चांगले काम केलेस. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.